बाप्पा मोरया मोरया मोरया। कहानी है तुझसे मेरी है तुझसे. वेलकम बॅक टू चॅनल, वेलकम बॅक टू द नवीन व्हिडिओ गायज अँड वासरूस. गुड मॉर्निंग फ्रॉम PCMC. आणि PCMCची सकाळ काही अशी होती. काल फुल जोरात पाऊस चालू होता रात्री, मागच्या व्लॉगमध्ये जसं तुम्ही बघितलं. आणि नाशिकवरून येताना पण रस्त्यात पण लागलेला पाऊस. पण आम्ही झोपू गेलेलो, सो म्हणून काही शूट नाही केलं. बट इथं आल्या पण खूप पाऊस होता, तरी पण आपण अपॉइंटमेंटचं कालच्या ब्लॉगमध्ये कंप्लीट वगैरे केलं. आणि आता मस्त आंघोळ वगैरे करून रेडी झालो आहे. आणि आजचा ब्लॉग स्पेशल असणार आहे. स्पेशल इन द सेन्स थंबनेलवरनं तुम्हाला कळालं असेल, आपण दगडूशेठला चाललो आहे. आणि दगडूशेठला काही असं नॉर्मल दगडूशेठला आपण जसं जातो दर्शनाला आणि ब्लेसिंग्स घ्यायला, बाप्पाला भेटायला, शेठला भेटायला, आपल्या शेठ लोकांचे शेठला भेटायला असं नॉर्मल जातो, तसं नाही जाते आपण. काहीतरी स्पेशल आहे. सो आंघोळ वगैरे केली आहे, संकेत आंघोळीला गेले. पटकन आंघोळ वगैरे करून आम्ही निघू. आणि जिथं जाणार आहे, जी गोष्ट कलेक्ट करणार आहे ती तुम्हाला दाखवतो. ते सर्वात मोठं सरप्राईज असणार आहे. थंबनेलवरनं तुम्हाला कळालं असेल, बट लेट्स गो आणि तुम्हाला दाखवतो ते. सो मी आता थोडं माझं लॉग इन वगैरे करतो, काम वगैरे करतो, तोपर्यंत त्याचं आंघोळ होईल आणि मग निघू. लेट्स गो. थँक्यू. मस्त चहा आता. आणि पहिले ते गोष्ट घ्यायची, ते घ्यायला जाऊ. लेट्स गो. कशी काम करतो बाहेर, किती वारा असतो आणि घरात बघा. इथं इथं मावशी आहे ना, इथं कपडे लपवले ना याचे याचे इथं या. तुम्ही जर हा ब्लॉग बघितला ना, तर हे उघडा आणि याच्यामध्ये त्याचे कपडे नवीन, जे त्याने तुम्हाला दाखवले नाही. याच मित्रांनो, रेडी झालो आपण पूर्ण. आणि आता झालोय तो ती गोष्ट घ्यायला, हार घ्यायला. दाखवतो मी तुम्हाला तो हार कसा असतो. संकेत पण आमचा कसा दिसतो माझ्या, फुल नवीन कपडे. हा हा, आपला पण आउटफिट बघून घ्या. तो जातो लिफ्ट मध्ये. संकेतची लिफ्ट. ठीक आहे, चलो लेट्स गो. मित्रांनो, शेठची कृपा, दगडू शेठची कृपा की आज पाऊस सुद्धा नाही. दगडू शेठला अर्पण करायचं आपल्याला. बघू आता कसं त्यांना शकतो. पोहोचलो आपण दगडू शेठला. बाकी सकाळी बोलू. मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज आहे नेक्स्ट डे इन पुणे. आणि यस, एक मिनिट मला लिफ्टमध्ये जाऊ द्या. यस. सो आज आहे नेक्स्ट डे. काल दगडूशेठला मस्त हार वगैरे अर्पण करून आलो. मस्त दर्शन वगैरे झालं, सगळं काही झालं. रात्री खूप लेट होऊन गेलो होतो आणि पाऊस खूप होता, म्हणून मग काही शूट नाही केलं. आणि आता डायरेक्ट मग आलो. आता ब्रेकफास्ट वगैरे करतो आणि लगेच नाशिकला निघायचे. खूप काम आहेत नाशिकला. सो लेट्स गो. सांगतो मी तुम्हाला परत काय. तर बाहेर फुल जोराचा पाऊस चालू आहे. आणि आता आपण आणि मी आलेलो होतो संकेतला ब्रश घेण्यासाठी. त्याच्याकडे ब्रश नव्हता, तो ब्रश घेतला. आता बस आंघोळ करेल, मग परत ब्रेकफास्ट करायला पण जायचंय. कारण कालचं नीट काही जेवलो नाही. रात्री आम्ही पिझ्झा खाल्ला, पण एवढं काय भूक भरली नाही. सो आता मस्त मेंदूवडा, किंवा मला कालपासून मेंदूवडा खायचा आहे. मेंदूवडा, जालवडा, तो खाऊ आपण याची आंघोळ झाल्यावर. पण पाऊस कंटिन्यू चालू आहे यार, काय पाऊस चालू आहे. फायनली कालपासून चालू होतं आपलं मेंदूवडा. फायनली वी आर हॅव्हिंग इट. बाहेर स्टील पाऊस चालू आहे. आता आपण जेवण करतोय. घरच्या जेवण इज द बेस्ट. सो आता किती 3:30ला गाडी आपली नाशिकला निघण्यासाठी. सो अजून अर्ध्या तासाने निघू आपण. पण पाऊस बंद व्हायचा नावाज नाही घेते, त्याच्यामुळे सगळं लेट चालू आहे. सो आता मी जेवण करतो, मग भेटतो तुम्हाला. त्याच पावसात आपण निघालो आता गाडी मग करू, मग निघू डायरेक्ट नाशिक.
तर मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो, आपण येऊन गेलो होतो काल नाशिकमध्ये आणि मी ब्लॉग केलाच नाही कारण खूप जास्त थकून गेलेलो. आणि नंतर आल्या आल्या लगेच संध्याकाळी दर्शनचा कॉल आलेला की गंगा आरती वगैरेला जाऊ आपण. सो तिकडे गेलेलो. गंगा आरती वगैरे थोडंसं एक्सपिरियन्स केली. खूप दिवसांपासून गेलेलो नव्हतो म्हणून. ऊन खूप जास्त पडलं अचानक, एकदम पाऊस येत होता आणि अचानक आता तुम्ही बघू शकता पूर्णच्या पूर्ण ऊन पडलेलं आहे आणि त्याच्यामुळे डोळ्यांना हे होते. तो रिझन मला सांगायचं होतं, जे की दगडूशेठला आपण जो काही मनी गार्लँड, म्हणजे नोट्सचा हार जो असतो तो दगडूशेठ बाप्पाला अर्पण केला. त्याचं रिझन अपकमिंग व्लॉग्समध्ये मी नक्कीच सांगेल तुम्हाला, की म्हणजे खूप लोकांना असं वाटतं की काय की जस्ट एका रीलसाठी मी असं सगळं केलं, पण रीलसाठी कोणी करत नाही. पहिली गोष्ट तर कोणी करतही असेल तर आय एम नॉट दॅट पर्सन. मी नाही करू शकत असं एवढं, कारण मी येतो मिडल क्लास वगैरे त्या फॅमिली बॅकग्राऊंडमधनं. एक मिनटं, मला जास्तच इचिंग व्हायला लागली डोळ्यांना. हां, तर मी येतो अशा बॅकग्राऊंडमधनं की जिथं हे सगळं पॉसिबल नाही. असं अचानक नोट्स वगैरे घेणं आणि ते सगळं करणं. बट ही माझं 3-4 वर्षापासूनचं ड्रीम होतं, जे की मला करायचं होतं दगडूशेठसाठी. कारण त्यांच्यामुळे मी आज जे काही सोशल मीडिया, मी नाही बोलणार की खूप सारे माझे फॉलोअर्स आहे किंवा यूट्यूबला पण खूप सारे सबस्क्रायबर्स आहे. हजारच करण्यासाठी मला किती काय करावं लागतं, आय नो. मला एफर्ट्स माहिती माझे, आणि जे काय मी करतोय ते मला माहिती आहे त्याचे रिझल्ट कधी ना कधी, म्हणजे कधी मिळतील याची. रिझल्टसाठी पहिली गोष्ट तर मी एवढं हे नाही करत. नंबर्स आहे, जे फॉलोअर्स आहे, इंस्टाग्रामचे सबस्क्रायबर्स आहे, इट इज जस्ट अ नंबर. मी नंबर्स त्यांना हे करतो आणि कधी ना कधी ते वाढतील, कमी जास्त होत राहतं, हार जीत चलती रहती. बट मी, माझी जी कन्सिस्टन्सी आहे व्हिडिओजसाठी, लाँग फॉर्मॅट व्लॉग्स आणि रील्ससाठीची जी कन्सिस्टन्सी, ती मला ब्रेक नाही करायची. मी करत राहतो. आणि कधी जर मला थोडं डल वाटलं, डल इन द सेन्स की नाही आता डोकंच चालत नाही माझं की काय व्हिडिओज वगैरे रील्स काय बनवू, किंवा मग कुठं मी बाहेर जात नाही, तर मी स्टॉप घेऊन टाकतो. असं मी खूपदा केले. मी लिटरली महिन्याचे स्टॉप घेतले, नंतर मग परत व्हिडिओ बनवायला स्टार्ट केले. सो मला असं वाटतं ही माझी कुठेतरी चूक आहे, जी की मी सुधारेल. आणि लवकरच आपण परत येऊया मित्रांनो ट्रॅकवर. लवकरच मला पहिले 1000 सबस्क्रायबर पूर्ण करायचे, जे की त्या गोल मागे मी लागलेलो. केल्यानंतर डेली लाईफ मला व्लॉग्स सुरू करायचे, पण जे की पॉसिबल होत नाही. मी खूपदा ट्राय केलं, पण कधी ना कधी होईल. गोल आहे, माझं एक ड्रीम आहे की मी डेली व्लॉग्स करावे. आजचा व्लॉग करून लगेच सकाळी एडिट करून अपलोड करावा. सो एक दिवस ते मी नक्की करेल. पण तोपर्यंत जसं जसं लाईफ घेऊन जाते तसे तसे व्लॉग्स मी बनवतोय. आणि दगडूशेठला जो कारलँड परत सांगतो, त्याचं रिझन मी अपकमिंग व्लॉग्समध्ये कधी ना कधी तुम्हाला नक्की सांगेन. विदिन 6 मंथ्सच सांगेल, मे बी 6 टू 1 इयर, 6 मंथ्स टू 1 इयरमध्ये सांगेल की का मी असं सगळं केलेलं दगडूशेठला. कारण माझी एक रिझन तर सांगून देतो यार, दगडूशेठ इज नथिंग बट मी शेट सुप्रमॅसी ऑल्वेज. कारण त्यांनी खूप सारे चेंज केले. म्हणजे माझी पहिली व्हायरल मिलियन रीलपासनं तर आज जे काय माझे थोडेफार किती 1300-1400 फॉलोअर्स आहेत इंस्टाग्रामला, आणि ऑलमोस्ट 900 होत आले यूट्यूबला. यूट्यूबला पण जे काय व्ह्यूज आले, किंवा इंस्टाग्रामची माझी पहिली व्हायरल रील असो मिलियन जाणारी, ती सुद्धा दगडूशेठचीच आहे. ती दगडूशेठ जवळ मी म्हणजे शूट केलेली गणपतीत. तिथून माझे अकाउंट थोडं बूमला आलेलं. म्हणजे माझ्या आधी हार्डली किती 300-400 फॉलोअर्स असतील, जे की मित्रच होते. 300 होते मोस्टली माझे फॉलोअर्स, 300 होते. आणि आता अराउंड ते 1400 आहे, समथिंग 1400 समथिंग. सो ठीक आहे, चालायचं 1400 होईल. कन्सिस्टंटली फक्त ब्लॉग्स टाकायचे. मी रिझल्ट्स देवाच्या भरोसे सोडतो, आणि देव जेव्हा देतो तेव्हा मी एक्सपिरियन्स केलंय. मी मागच्या वर्षभरापूर्वी काय होतो, वर्षभरापूर्वीच काय 6 पहिले, किंवा मग हां, 1 वर्षा पहिले, किंवा तुम्ही माझं 2022-23 2 वर्ष झाले मला कन्सिस्टंटली मी ब्लॉग्स करतोय. तुम्ही माझे मागचे व्लॉग्स बघशाल ना, म्हणजे ब्लॉग्स तेव्हा तर मी करत नव्हतो. जेव्हा स्टार्ट केली तेव्हापासून लाईफ थोडी ट्रॅकवर आली. पण त्याच्या अगोदर जर बघशाल माझ्या फोटोज, रील्समध्ये तुम्हाला दिसेल की मी लिटरली झोमॅटो डिलिव्हरी जॉब करत होतो कॉलेजला असताना. सो तिथून चालू झालेला हा सगळा
जो काय बोलला त्याला लाईफ आहे, ती आता कुठेतरी ट्रॅकवर येते. ती एका पर्सनने मला सांगितलेली आहे आणि या सगळ्या गोष्टी तिच्यामुळे होत आहेत. ती पण येईलच लवकरच व्हिडिओमध्ये. सो तोपर्यंत पेशन्स ठेवायचे. शेटवर शेट दगडूशेठवर खूप सारा विश्वास आहे. सो होईल सगळं काही. व्हिडिओ बनवत राहू आपण आणि नेक्स्ट व्लॉग येईलच. तो पण एक्साइटिंग असेल. कसला असेल माहीत नाही. कुठं जाणार असेल ते पण नाही माहिती. कारण मी थोडा गॅप घेतोय. थोड्याशा गोष्टी परत म्हणजे जे असं चालू होतं ना, ते आता थोडं परत असं व्हायला लागले. सो लाईफ आहे, चालत राहतं. मी एवढं चिल राहतो मी. त्याचा काही एवढा इश्यू नाही. बट लवकरच आपले चांगले व्हिडिओज आणि ट्रॅव्हल वगैरे आपण परत सुरू करू. त्यात काही इश्यू नाही. मी आताच लगेच ट्रिपला जाणार होतो, पण लाईफ जी अशी चालू होती ती अशी जायला लागली. सो मग थोडा कुठेतरी स्टॉप घ्यावा लागेल परत असं जाण्यासाठी. सो लवकरच येऊ परत. हेच होतं या व्लॉगमध्ये. नाशिकला येऊन गेलेलो आहे. आता परत पुण्याला जायचा प्लॅन आहे. बघू कधी प्लॅन ठरतो. तोपर्यंत आपलं जॉब वगैरे माझं चालू आहे. सो त्या सगळ्या गोष्टींमुळे ब्लॉग्स करायला थोडा टाईम भेटत नाही. बट नक्कीच व्हिडिओ नियमित येत जातील. नियमित इन द सेन्स एव्हरी डे. सो त्यासाठी वेट करू. लवकरच तो मोमेंट येईल अशी प्रार्थना करतो दगडूशेठ चरणी आणि भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. जय श्रीराम. कहानी है तुझसे मेरी, है तुझसे